अहिल्यानगर शहरामध्ये 24 वर्षीय युवकावर गोळीबार झालाय। कोठला राज चेंबर परिसरातील घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। रिक्षातून आलेल्या युवकांकडून 24 वर्षीय युवकावर गोळीबार करण्यात आला। 24 वर्षीय अब्रार शेख याच्या कमरेत गोळी लागल्यानं युवक गंभीर जखमी झालाय, तर 4 राऊंड फायर केल्याची प्राथमिक माहिती आहे। शहरातील कोठला राज चेंबर परिसरात काल रात्री उशिरा ही गोळीबाराची घटना घडलेली आहे। तर या घटनेमध्ये 24 वर्षीय अब्रार शेख याच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला असून या गोळीबाराचा सीसीटीव्ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो। प्राथमिक माहितीनुसार रिक्षातून आलेल्या काही युवकांनी अब्रार शेख याच्यावर सलग 4 राऊंड फायर केले। यापैकी एक गोळी अब्रार याच्या कमरेला लागली। गोळी कमरेला लागल्यामुळे युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून गोळीबारामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। तरी घटना रात्री उशिरा घडल्याने या प्रकरणी अद्याप गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला नाही। मात्र पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला असून शहरात भर वस्तीत झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। अहिल्यानगर शहरामध्ये रात्री उशिरा अशा प्रकारे युवकावर गोळीबार करण्यात आला। संबंधित युवकाच्या कमरेला गोळी लागली आणि त्यामुळे हा युवक गंभीर जखमी झालेला आहे। त्याला खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं। एका रिक्षामधून काही युवक आले आणि त्यांनी 24 वर्षीय अब्रार याच्यावर गोळीबार केला। त्या गोळीबारामध्ये अब्रार जखमी झालेला आहे। गोळीबाराचं कारण अद्यापपर्यंत कळू शकलं नाही। आपले प्रतिनिधी उमर सय्यद फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील ते उमर, आणखी काही ताजे तपशील समोर येतात का या प्रकरणात? नक्कीच रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता। आज सकाळी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। खरं तर शहरातील कोटला राज चेंबर परिसरात काल उशिरा रात्री गोळीबाराची ही घटना घडली। या घटनेत 24 वर्षीय अब्रार शेख याच्यावर अज्ञात युवकांनी गोळीबार केला असून या गोळीबाराचा सीसीटीव्ही देखील सध्या व्हायरल झालेला आहे। प्राथमिक माहितीनुसार रिक्षातून आलेल्या काही युवकांनी अब्रार शेख याच्यावर सलग 4 राऊंड फायर केले। यापैकी एक गोळी अब्रार शेख याच्या कमरेला लागली। गोळी कमरेला लागल्यामुळे युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी आता तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून गोळीबारामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। तरी घटना रात्री उशिरा घडल्याने या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला असून शहरात भरवस्तीत झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। विक्रांत, धन्यवाद उमर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।